नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. परत एकदा आयोगाने धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. जसा 2020मध्ये त्या ठिकाणी पूर्वपरीक्षेला पेपर वापरून धक्कातंत्राचा वापर केला होता आयोगाने, तसंच आता परत धक्कातंत्राचा वापर केला की तसं आयोगाने सांगितलं होतं, स्पष्ट केलं होतं की नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये ॲड येईल, पण एवढ्या लवकर ॲड येईल हे अनपेक्षित होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3च महिन्यावर एक्झाम आलेली आहे. आयोगाने डेट देखील त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे की 2 जानेवारीला तुमची एक्झाम होणार आहे आणि तेही 289 पदांसाठी. आता भरपूर जण म्हणत असतील की सर 289 पदच राहणार आहे का? तर नो डाऊट ह्या पदांमध्ये भरपूर नंतरच्या कालखंडात वाढ होणार आहे. मी असंही ऐकण्यात होतं माझ्या की जे ॲड होणार होते मागच्या 200 पोस्टच्या जी ॲड होती मागच्या वर्षीची, त्याच्यामध्ये जे पदं ॲड होणार होते त्यामध्ये न करता ते ह्या ॲडमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे त्या पदांचं. आणि आणखी काही आयोगाला मागणीपत्र येतील, त्यानुसार आयोग परत एकदा ह्या पदांना काय करेल त्या ठिकाणी वाढवेल. पण तो भविष्यातला प्रश्न आहे. सध्या तरी आपल्याला काय करायचं आहे, 290 पदांसाठी परीक्षा द्यायची आहे. चांगली न्यूज म्हणजे क्लास 1च्या भरपूर साऱ्या पोस्ट आहे तुम्हाला ह्या ॲडमध्ये. त्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार गुपित आहे की किती पोस्ट आता वाढतील भविष्यामध्ये. तरी ही मोठी ॲड असणार आहे, परंतु आपला प्रॉब्लेम ॲड कमी असणे किंवा मोठे असणे हा नाहीच आहे यावर्षी. यावर्षी प्रॉब्लेम आहे की आपल्याकडं वेळ कमी आहे आणि जवळपास सर्व विद्यार्थ्यांची तारांबळ उडालेली आहे महाराष्ट्रामध्ये. जे कोणता एक 60-70 हजाराचा एक मॉब आहे जो प्रिपेअर करतो सिरियसली ह्या एक्झामसाठी. देणारे 3-4 लाख लोक असतात, परंतु प्रिपेअर करणारे जे विद्यार्थी आहेत थरोली म्हणतो राज्यसेवेसाठी कमिटेड आहे. असा 60-70 हजाराचा जो मॉब आहे 100% गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आजचं लेक्चर याच्यासाठीच आहे की गोंधळ कमी किंवा घाबरून जाणे म्हणतो किंवा हीच जर गोंधळलेली स्थिती पुढच्या काही दिवसांमध्ये कंटिन्यू राहिली तर त्याचं एक फ्रस्ट्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकते किंवा चिंतेमुळं कदाचित पेपर जो हातातला आहे तो जाऊ शकतो आपला. असं घडू नये याचं लक्षात. म्हणून आपण गोंधळलेल्या अवस्थेत राहण्याऐवजी आपण प्लॅन जर प्रॉपर केला आहे एक्झामचा तर ही 100% एक्झाम क्रॅक करता येते आपल्याला. त्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभा आहे. आजचं लेक्चर त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे की आपल्याला येणाऱ्या परीक्षेचा ह्या 3 महिन्याचा व्यवस्थित प्लॅन बनवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्या प्लॅनवर चालायचं आहे. 3 महिने जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी दिले, जेवढं आपल्याला येते त्याच्यावर आधारित, तर प्रिलिम्स त्या ठिकाणी 100% क्रॅक होऊ शकते. त्यासाठी आपल्याला काय करायची आहे, मोर्चे बांधणी करायची आहे. एक एक आपण पाहायला सुरुवात करू. भरपूर प्रश्न असणार आहे विद्यार्थ्यांचे. सर मेन म्हणजे करंट अफेअर कुठून कुठपर्यंत येणार आहे, सर आता कसं करायचं, रिव्हिजन काय द्यायची किंवा काय करायचं, कसं करायचं. सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. असं समजा की मी तुम्हाला पूर्ण काय करतो, प्रॉपर 3 महिन्याचं नियोजन बनवून देतो आहे त्या ठिकाणी. पुढे जाऊया आपण. हे विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे लेक्चर्स त्या ठिकाणी आता तुम्हाला तर आता ही गोष्ट तर जगजाहीर झालेली आहे की एकदा सागर सरांनी शिकवलेली गोष्ट थेट मेंदूत बसते. ज्यांनी म्हणजे समजा माझे लेक्चर्स पाहिलेले आहे त्यांना ही गोष्ट 100% रिअलाईज झालेली असणार. मग ज्यांना असं वाटते आहे की बाबा एक्झामसाठी आपल्याला हा कोर्स हवा आहे किंवा हा पूर्ण कोर्स मला हवा आहे, असे सर्व कोर्सेस त्या ठिकाणी आपल्या ह्या ॲपवरती अवेलेबल आहे. विदर्भ आयएस अकॅडमीचं एज्युकेशन ट्री मीडिया कंपनीचं ॲप आहे. ते तुम्ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता आणि तिथं जे कोर्सेस अवेलेबल आहे, काही अधिकाऱ्यांचे आहे, काही माझे आहे, ते तुम्ही कोर्सेस जॉईन करू शकता. खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिलेला असणार आहे ॲपमध्ये एकदम खाली जे टूल बार्स दिलेले असतात त्यामध्ये मिडलमध्ये स्टोअर म्हणून ऑप्शन असतो. तिथं सर्व कोर्सेस अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ते कोर्सेस परचेस करू शकता. पुढे जाऊया. हा माझा अनुभव आहे UPSC मुलाखतींचा, राज्यसेवा मुलाखतींचा किंवा कुठल्या पदासाठी माझी निवड झाली होती हे सगळं मेन्शन आहे. खास म्हणजे इथं मोबाईल नंबर दिलेला आहे अकॅडमीचा. इथं जर स्पष्ट दिसत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तुम्हाला तो मोबाईल नंबर देईल. तिथं तुम्ही कॉल करून तुमच्या क्वेरीज विचारू शकता किंवा एखाद्या कोर्सची माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता. चला वेळ न घालवता आपण काय करूया, पटकन आपल्या पॉईंटवर येऊया. आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी, आता 1 बाय 1 स्ट्रॅटेजी आखायला किंवा ह्या एक्झामचं नियोजन बनवायला काय करायची आहे, सुरुवात करायची आहे. खूप महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. स्टेप बाय स्टेप एका गोष्टीवर बोलणार आहे. पॉसिबल जर झालं तर एक वहीच बनवून ठेवा. म्हणजे असं एक नाव देऊन ठेवा त्या वहीला, छोटीशी, मी म्हणत नाही खूप मोठी, पण छोटीशी एक वही बनवा. त्याला सागर सरची वही असं नाव देऊन द्या. एक 50-100 पेजेसची जी छोटीशी वही असणार. त्या वहीमध्ये मी जे काही सांगतो किंवा बोलता बोलता पण मी तुम्हाला काही टिप्स देऊन देतो त्या नोट डाऊन करायच्या किंवा काही ट्रिक्स सांगतो मी, बरोबर, किंवा एक्झामला जाण्याच्या आधी काही शॉर्टकट्स सांगतो, ट्रिक्स सांगतो, त्या लगेच लिहून ठेवायच्या त्याच्यामध्ये आणि एक्झामला जाताना नक्की पाहून जायच्या. तुम्हाला 100% एक्झामला फायदा होईल
येतं लक्षामध्ये. सो आजपर्यंत जेवढ्यांदा मी तुम्हाला एक्झामच्या आधी किंवा असं नियोजन बनवून दिलेलं आहे किंवा काही सांगितलेलं आहे त्याचा 100% तुम्हाला एक्झाम्समध्ये फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर खाली आता यूट्यूबवरती लेक्चर पण अवेलेबल आहे. काही गोष्टी कितपत खऱ्या आहे कितपत खोट्या सगळं क्रॉस चेक करू शकता तुम्ही. सो तुम्हाला माझ्या अनुभवाचा आहे एक्झाम देण्याचा जो मागच्या 8-10 वर्षाचा अनुभव आहे मला येतं लक्षामध्ये, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार त्या ठिकाणी आणि त्यासाठीच मी तुमच्यासमोर उभा आहे. आपल्याला काय करायचं आहे, नियोजन बनवत असताना सर्वात पहिले तुम्हाला आता मुलांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास थांबवा. हां, जे लोक क्वालिफाय आहे मुख्य परीक्षेसाठी सो त्यांनी मुख्य परीक्षेचाच अभ्यास कंटिन्यू ठेवा. नाहीतर मग आता ह्या ॲडसाठी मी परत प्रिपेअर करतो मग हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागतो. सो असं न करता जे आहे आपल्या हातामध्ये मेन्स सो त्याचा डेडिकेटेडली अभ्यास करणं मला तुम्ही अपेक्षित आहे. मात्र जे मुलं क्वालिफाय झालेले नाही आहे मुख्य परीक्षेसाठी ते आता 2022साठी प्रिपेअर करताय सो त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी, इंग्लिश, HRD, गव्हर्नन्स हे जे प्रॉपरली मुख्य परीक्षेला येणारे विषय आहेत ते विषयाचा अभ्यास करणं सध्या बंद करून टाका. आता 3 महिने येतं लक्षात, अनुभवी असो नसो सो त्यांनी येत्या 3 महिन्यामध्ये पूर्णपणे फोकस केलं पाहिजे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेवर. येतं लक्षामध्ये. त्यामुळं सर्वात पहिला पॉईंट आहे मुख्य परीक्षेचा अभ्यास काय करायचा आहे, थांबवायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी म्हटलो की महाराष्ट्र पूर्ण गोंधळलेल्या स्थितीत आहे आणि ही जर गोंधळलेली स्थिती महिनाभर कंटिन्यू राहिली तर ती एक डिझास्टर किंवा घातक ठरू शकते. स्पेशली त्या विद्यार्थ्यांचा ज्यांचा अभ्यास मागच्या 1-2 वर्षात चांगला झालेला आहे. सो त्यांना तसं होऊ नये म्हणून गोंधळलेल्या स्थितीत न राहता आपण काय करूया, प्रॉपर नियोजन बनवूया. जसं मोक्षगंधम विश्वेश्वरय्या माहीत असेल तुम्हाला, त्यांनी प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया नावाचं बुक लिहिलं होतं आणि इंडस्ट्रियलायझेशनवर भर दिला होता. सो इकॉनॉमिक्सचा तो भाग आहे. सो त्यांनी त्याच्यामध्ये एक संदेश दिला होता, दॅट इज प्लॅन ऑर पेरिश. येतं लक्षामध्ये काय संदेश दिला होता, नियोजन करा किंवा नष्ट व्हा मराठीमध्ये. तसं एक लक्षात ठेवा, आज जर तुम्ही 3 महिन्यात नियोजन करण्यात असमर्थ ठरले तर तुम्हाला नक्की याचा काय बसणार, येणाऱ्या एक्झाममध्ये फटका बसणार त्या ठिकाणी. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्लॅन आणि प्लॅन बनवण्यावरूनही महत्त्वाची गोष्ट की येणाऱ्या ड्युरेशनमध्ये 3 महिने त्या प्लॅनवर चालणे. कारण डिस्टर्बन्सेस भरपूर आहे. कारण येणारा जो महिना आहे नोव्हेंबर-डिसेंबरचा थंडीचे दिवस सुरू होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आवडते सण तुमचे दिवाळी दसरा याच सीझनमध्ये येणार आहे. त्यामुळं डिस्टर्बन्सेस खूप आहे. 3च महिन्याचा कालखंड आहे. दिवस जर लावले तर 3 महिने पण भरत नाही. हो, 4 दिवस तर गेलेले ऑक्टोबर महिन्यातले. सो म्हणजे 90 दिवसापैकी राहिले तुमच्याकडे जवळपास 87-88 दिवसच राहिले. लिहून ठेवा एका याच्यावर. सो चार्ट असा चिपकून ठेवा रूमवर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं लिहून ठेवा. रोज एका याच्यावर काट मारत चला आज संपला आजचा दिवस, चला 87 दिवस बाकी आहे. सो त्यामुळं सिरियसनेस वाढेल तुमचा आणि इफिशियन्सी कामाची वाढेल. सो नियोजन बनवायला सुरुवात करायची आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने. सो येतं लक्षात. सो त्यामुळं काय करायचं, आता रूममध्ये बनवूनच ठेवा की आपल्याजवळ एवढेच दिवस राहिलेले आहेत. आता भरपूर जण आत्तापासूनच विचार करायला लागलेले आहे की जाऊ दे गड्या राज्यसेवेचं होईल नाही होईल, कंबाईनसाठी तर 4-5 महिने आहे, चला कंबाईनकडे वळू. जे मुळं पळकुटे असतात त्यांची कंबाईन पण नाही निघत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, PSIच्या बाबतीत नाही, STISOच्या बाबतीत बोलतोय मी. सो असं नाही आहे बरं का, तिथं गेलं तर मग तिथं होईल नाही, मग क्लास 3 करून पाहतो. सो काहीही होत नाही. करणाऱ्याचं सगळंच होते, मग खालपासून वरपर्यंत सगळ्याच पोस्ट त्या ठिकाणी निघत जातात. त्याच्यामुळं ते एक लक्षात घ्यायचं आहे, पळून जायचं नाही आहे, होल्ड करून ठेवायचं आहे. आणि मी आहे तुम्हाला मदतीसाठी, घाबरायची गरज नाही आहे. येत्या 3 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये मी पूर्ण वेळ तुमच्यासोबत असणार आहे. सो आपण वारंवार कम्युनिकेट करत राहू त्या ठिकाणी आणि कशाप्रकारे ही एक्झाम आपल्याला क्रॅक करता येईल. सो कोर्सेसच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी गायडन्स करणार आहे. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 2 सेगमेंटमध्ये डिव्हिजन करायचं आहे. एक म्हणजे आपल्याला कोणकोणते विषय आपले झालेले आहे ते एकदा वहीवर लिहून घ्या. आपले कोणकोणते विषय झालेले आहे त्याची यादी बनवा आणि कोणकोणते विषय आपले झालेले नाही आहे त्याची यादी बनवा. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आमचं जग, भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल झालेलं नाही आहे. काही लोक म्हणतील सर आमचं एन्शियंट मिडेवल झालेलं नाही आहे. काही लोक म्हणतील सर आमचं एन्व्हायरमेंट झालेलं नाही आहे. मग त्याची यादी बनवा की कोणते विषय झालेले नाही आणि कोणते विषय झालेले आहेत. जे विषय झालेले आहेत लक्षात ठेवा, सो त्याला तुम्हाला वारंवार रिव्हिजन द्यावं लागणार आहे. झालेले नाही याच्यापेक्षा आपल्याला काय येते याच्यावरती फोकस करा. येतं लक्षात. सो झालेल्या विषयाला काय करायचं आहे, वारंवार तुम्हाला रिव्हिजन द्यायची आहे. आणि आजचं लेक्चर हे पूर्णपणे फोकस असणार आहे तुमचं क्वेश्चन सॉल्व्हिंग प्रॅक्टिसवर. सो आत्तापासूनच क्वेश्चन सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला इथं लिहिलेलं आहे 2च गोष्टी तुम्हाला ह्या एक्झाममध्ये तारू शकतात. एक म्हणजे तुमच्या रिव्हिजन्स. मॉर्निंगलाच माझी एक स्टुडंट आली होती जुनी,
तिला म्हणजे एक्झाम्समध्ये हुशार असून देखील वारंवार अपयशाला सामोरं जाते आहे. सो तिनं मला म्हटली, सर तुम्ही आम्हाला वारंवार रिव्हिजन करण्यासाठी सांगताय, पण मेन प्रॉब्लेम काय होतोय माझा की सर मला रिव्हिजन म्हणजे टाईमपास वाटायला लागते म्हणते, की तेच झालेलं आहे परत ते काय करायचं आहे. लक्षात ठेवा, रिव्हिजनशिवाय गोष्टी परीक्षेत आठवत नाही. असे फार कमी विद्यार्थी असतात, 0.01% म्हणावं लागेल आपल्याला, की जे एकपाठी असतात आणि ॲज इट इज त्यांना परीक्षेत लक्षात राहत आहे. परंतु मॅक्झिमम जो स्ट्राटा आहे 99.99% विद्यार्थ्यांचा, ह्यांना एका वाचण्यामध्ये गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी वारंवार रिव्हिजन देणं गरजेचं असते. सो जोपर्यंत जमत नाही, आलं पाहिजे असा विचार करूनच रिव्हिजन द्यायच्या. पाठांतर करायचं, काही ठिकाणी पाठांतर अनइव्हिटेबल आहे, अपरिहार्य आहे, आणि काही ठिकाणी म्हणजे तुम्हाला समजून उमजून रिव्हिजन्स द्याव्या लागणार, येतं लक्षात. सो रिव्हिजन्सला पर्याय नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला क्वेश्चन सॉल्विंग प्रॅक्टिस करायची आहे, डेली करायची आहे. डेली टार्गेट ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे, 20 ते 30 क्वेश्चन डेली सॉल्व करायचे आहे. मी दिवसात मग कुठं बसवायचे हे क्वेश्चन ते पण मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. पण लक्षात ठेवा, 20 ते 30 क्वेश्चन डेली टार्गेट ठेवा. जे विषय तुमचे झालेले आहे, ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, अननोन विषयांच्या बाबतीत नाही, ज्याचा अभ्यास तुमचा झालेला आहे, ज्याच्यावर तुम्ही रिव्हिजन देताय, त्या रात्री तुमचे ते क्वेश्चन सॉल्व त्या ठिकाणी व्यवस्थित झालेच पाहिजे. आणि क्वेश्चन सॉल्व करण्याच्या पलीकडेही मी त्या ठिकाणी जाईल आणि तुम्हाला सजेस्ट करेल की क्वेश्चन हे काय झाले पाहिजे, ॲनालाइज झाले पाहिजे. आता ॲनालाइज म्हणजे काय, तर ते ह्या लेक्चरमध्ये सांगणं होणार नाही माझ्याकडून. मी तुम्हाला याच्यासाठी एक स्पेशल लेक्चर, कारण मी ॲनालायसिस घेतोय त्या ठिकाणी. ॲनालायसिसचा प्रचंड फायदा आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड. तुम्हाला एक्झाममध्ये ट्रेंडच कळून जातो काय पडणार आहे परीक्षेमध्ये. म्हणजे जर तुम्ही पेपर ॲनालाइज केले तर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले, म्हणजे आता समजा मी एक्झाम्पल घेतो, आता राज्यसेवा काय कंबाईन काय, सो पेपर तर तेच लोक सेट करतात. कंबाईनचा पेपर घेऊ, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं कंबाईनमध्ये, तर कंबाईनमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंवर एक कायम क्वेश्चन विचारलेले आयोगाने. पण तुम्ही जर 2015च्या आधीचे पेपर पाहिले, सध्या मी ते ॲनालायसिस घेतोय हिस्ट्रीच्या कोर्सवर, त्याच्यातून तुम्हाला मी सांगतोय की काय कसं एम्पॉवरमेंट होते तुमचं, कसं तुमचं सबलीकरण होते, स्वतः जजमेंट कसे यायला लागतात. तर तुम्ही 2015च्या आधीचे पाहिले तर तुम्हाला क्वेश्चन असे दिसतात की महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा पदवी कोणी दिली, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या तारखेला केली, महात्मा ज्योतिराव फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह हे संस्था कोणी स्थापन केली. हे असे सोपे टाईपमधले क्वेश्चन दिसतात. 15 नंतर पण आयोगाने महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजावरच क्वेश्चन विचारलेले आहेत. परंतु विचारताना त्यांचा ट्रेंड शिफ्ट झालेला आहे. आता ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकाऱ्यांवर प्रश्न विचारत आहेत की त्यांना शाळा, पहिली मुलींची शाळा 1848मध्ये स्थापन केली होती, त्यांना कोणी कोऑपरेट केलं, सत्यशोधक समाजामध्ये कोण होते, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूनंतर त्यानंतर सत्यशोधक समाजाचं काम कोणी पाहिलेलं आहे, मग ते कोण होते, असे तुम्हाला काही विचित्र नाव ऐकायला मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यंकू काळेवार नाव ऐकायला मिळतील, जया किराडी लिंगू नाव ऐकायला मिळेल. सो असे विचित्र नावं तुम्हाला, किंवा डॉक्टर संतूजी लाड तुम्हाला ऐकायला भेटतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे जे कॉमन नाव आहे, नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णराव भालेराव, हे सगळ्यांना पाठच असतात नावं. हे विचारत नाही तुम्हाला परीक्षेमध्ये, तुम्हाला हे असे विचारल्या चाललेले आहे. मग तुम्हाला काय होते, जजमेंट येऊन जाते की यार करायचे तर आहे महात्मा ज्योतिराव फुले, पण आपल्याला ह्याच्यावर फोकस करावा लागणार. आणि हे कशातून जमणार आहे, एकच गोष्ट तुम्हाला ठरवते, परीक्षेमध्ये जिवंत ठेवते, ते म्हणजे क्वेश्चन सॉल्विंग प्रॅक्टिस. मुलं नॉर्मली काय करतात, अभ्यास करतात, सिलेबस पाहतात किंवा आणतात काहीतरी सिलेबस किंवा बुक आणतात, वाचतात. काही लोक अभ्यास करतात, काही लोक आलं पाहिजे म्हणून अभ्यास करतात, नंतर ते टेस्ट सिरीज देतात, त्याच्यानंतर मग एक्झाम देतात. एक्झाममध्ये परफॉर्मन्स हाय येईल, लो येईल, व्हॉटेवर, त्याच्यावर पास नापास होणं ठरतंय. पण मी म्हणतो आपण उलटं जाऊ ना, आपण काय करूया, उलटं जाऊया की मला परीक्षेत पास व्हायचं आहे. सो मागच्या वर्षी राज्यसेवेचा कट ऑफ 202, 203 लागला होता. मग यावर्षी मी काय केलं पाहिजे त्या ठिकाणी, सो कट ऑफ जर 202, 203 या मार्कावर लागलेला आहे, तर मला 215च्या वर माझा स्कोअर असलाच पाहिजे, म्हणजे मी सेफ साईड राहील त्या ठिकाणी. मग मला सेफ साईड राहण्यासाठी काय करावं लागणार, सो मला स्कोअर करण्यासाठी काय करावं लागणार, माझे जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेत बरोबर आले पाहिजे. मग प्रश्न बरोबर यावे यासाठी प्रश्न काय विचारतात याचं ॲनालायसिस हवं. त्याच्यानुसार मग मला रिव्हिजन करावी लागणार, न वाचलेला भाग वाचावा लागणार. उलटं चला, उलटं. त्याच्यामुळं याला अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे क्वेश्चन सॉल्विंग प्रॅक्टिसला. ज्या पोरांची याच्यावर कमांड आहे त्याला येणारा पेपर ॲटोमॅटिक जज होतो की हे पडू शकते येणाऱ्या कालखंडात. भाई, ज्यानं राज्यसेवेचे पेपर ॲनालाइज केलेले आहेत त्यांना माहीत आहे की मॉडर्न इंडियावर नॉर्मली काय केलं जातात, 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. त्या 10 ते 12 प्रश्नापैकी जर आयोगाने मागच्या 2016, 17, 18, 19चे पेपर पाहिले,
एक नाही तर 2 समाजसुधारकावर प्रश्न विचारलेले आहेत. किती? फक्त एक नाही तर 2 प्रश्न विचारलेले आहेत समाजसुधारकावरती. मग आता मग तुमचा ॲटिट्यूड काय असायला पाहिजे? समाजसुधारकावरती जर एक नाही तर 2 प्रश्न विचारले जात असतील तर समाजसुधारकाला जास्त वेटेज द्यायची गरज आहे का अभ्यास करताना? महाराष्ट्राच्या भूगोलावर जर दोन किंवा एक प्रश्न विचारला जात असेल, सो महाराष्ट्राचा भूगोल नाही, सॉरी, इतिहास, याच्यावर जास्त वेटेज देऊन याचा अभ्यास करण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. मग हे जजमेंट तुम्हाला परीक्षेत पोरांनो घ्यावं लागणार की आपल्याला कशावर भर द्यायचा आहे, कशावर नाही. आणि ते क्वेश्चन सॉल्व्हिंगमधूनच येते. तुमची ह्या 3 महिन्यामध्ये मला काय करायचं आहे आणि मला काय करायचं नाही आहे हे जर बरोबर समजलं ना तुम्हाला, तर तुमचा पिक्चरच क्लिअर होतो परीक्षेचा आणि बरोबर तुम्ही कॉन्फिडंट राहता. 2च महिन्यात कॉन्फिडन्स वाढतो. ज्या पद्धतीनं मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही चालले तर. येते लक्षात? म्हणून माझा भर तुम्हाला वारंवार सांगणं आहे की अभ्यास कमी झाला चालते थोडासा, पण त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन घ्या, म्हणजे तो पोर्शन रिटेन झाला पाहिजे मेंदूमध्ये. आणि दुसरं, त्याला धरून प्रॅक्टिस काय झाली पाहिजे क्वेश्चनची जास्तीत जास्त. डेली आपण 20, 25, 30 क्वेश्चन जर म्हटलं तर महिन्याकाठी 700-800 क्वेश्चन तुमचे होतात. 3 महिने तुमच्या जवळ आहे. 2000च्या वर तुमचे क्वेश्चन ॲनालाइज करून झाले पाहिजे. सॉल्व नाही म्हणत आहे मी, आता पुढे चाललो आहे आपण, त्याच्या ह्या टर्मच्या आपण पुढे गेलो. सो ॲनालाइज त्या ठिकाणी झाले पाहिजे. आयोगाचे प्रश्न तर ॲनालाइज झालेच पाहिजे आणि पॉसिबली एखादी टेस्ट सिरीज लावून घ्या. माझ्याकडून पॉसिबल झालं तर मी लगेच एखादी टेस्ट सिरीज लॉन्च करेल. कमी टेस्टची का होईना पण लॉन्च करेल. उद्देश हाच राहील की ॲटिट्यूड कसा जनरेट करायचा, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, ॲनालायसिस कसं करायचं, सगळ्या सर्वांगाने तुम्हाला मजबूत बनवणे हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे. सो टेस्ट सिरीज मस्ट आहे. आता चुका 3 महिन्यात 10 वेळा चुकले तरी चालते. तुम्ही एक्झाममध्ये चुकायला स्कोप नाही. सर सिली मिस्टेक झाल्या, वेळेवर मला टेन्शन आलं, मला काही सुचतच नव्हतं, घाम फुटायला लागला, ते सेंटरच बोगस होतं, सर लाईटच गेलेली होती. सो तुम्ही कुठलंही रिझन नापास झाल्यानंतर देऊ शकत नाही आणि कोणी ऐकून देखील घेत नाही. त्यामुळं ते लक्षात ठेवा की इथं 10 वेळा चुकलंच चालते. मी तर म्हणतो क्लासमधले मी पूर्ण AC बंद ठेवतो, फॅन पण बंद ठेवतो आणि एखादी टेस्ट तुम्ही अशी सोडून पहा. येत्या लक्षामध्ये की तुम्ही अशी एखाद्या वेळेस काय होते की माझ्याच वेळेस मेन्सला झाला होता, माझा नागपूरला नंबर आला होता आणि सेंटरच्या बाहेर मेन्समध्ये जोरात तिथं काहीतरी कार्यक्रम चालू होता म्हणजे, आणि जोरात भोंगा लावलेला होता त्यांनी. सो एवढा त्रास झाला होता मराठीच्या पेपरला. आणि ते म्हणजे ते जे असतात आमच्या क्लासमध्ये त्यांना आम्ही सांगत होतो, इन्व्हिजिलेटर वगैरे म्हणतात त्यांना, परीक्षक आपण ज्याला म्हणतो, त्यांना सांगत होतो, त्या काय हालचालही करत नव्हते. मग तशा सिच्युएशनमध्ये कान बंद करून हे करून, आणि मराठी इंग्लिशच्या पेपरला वेळ पुरत नाही, 1 तासात 100 मार्क मेन्सला. मग अशा सिच्युएशनमध्ये काय कराल तुम्ही? सो फॅक्टर तो आहे विद्यार्थी मित्रांनो की काय आहे की तुम्हाला अशाही सर्कमस्टन्सेसमध्ये आपल्याला, म्हणजे त्याला म्हणतो ना ॲडवर्स सिच्युएशनमध्ये पण आपल्याला काय करता आलं पाहिजे, परफॉर्म करता आलं पाहिजे. सो त्याच्यामुळं टेस्ट सिरीज मस्ट आहे. याच्या लक्षामध्ये जेवढा प्रयत्न तुम्ही टेस्ट सिरीज सिरियसली बसून देण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुमच्यासाठी चांगलं राहील. सो 3 महिन्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्हिंगचा आणखी एक बेस्ट आहे ते म्हणजे काय, टेस्ट सिरीज हे करायचं आहेच तुम्हाला. पुढे जाऊया आपण. आणि जे विषय झालेले नाही आहे, समजा तुम्ही याच्या आधी कधी वाचलेच नाही, काही लोक म्हणतात सर एन्व्हायरमेंट नाही वाचलं, काही लोक म्हणतात सर भूगोल नाही वाचलं, काही इतिहास म्हणतात, काही पॉलिटी म्हणतात. सो ते विषय तुम्ही वाचलेलेच नाही आहे तर लक्षात ठेवा मॅक्झिमम 2 महिन्याचा वेळ द्या त्याच्यासाठी. इतिहासासारखा विषय आता वाचत बसू नका. माझं तर म्हणणं आहे जर तुम्हाला इतिहास करायचाच असेल सरळ सरळ लेक्चर लावून घ्यायचे त्याचे, सरळ सरळ. तुम्हाला जो शिक्षक, मी असं म्हणत नाही माझेच लावा म्हणून, तुम्हाला जो शिक्षक पटतोय महाराष्ट्र लेवलला, आता ऑनलाईनमुळं काय झालेलं आहे, सगळ्या बेस्ट टीचर लोक जे आहे महाराष्ट्रामध्ये, बेस्ट ऑफ द बेस्ट, टॉप ऑफ द टॉप म्हणू शकतो आपण त्यांना, सगळ्यांना एक्सपोजर तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही चूज करू शकता की यांच्यामध्ये माझ्यासाठी योग्य कोण आहे आणि अशा शिक्षकाचे क्लास लावू शकता तुम्ही. सो त्यामुळे तुम्हाला जो योग्य वाटतो आहे की नाही गड्या हा जेन्युइन आहे आणि व्यवस्थित सांगतोय सगळ्या गोष्टी, जॉईन करून घ्या क्लास. क्लासचा बेनिफिट काय आहे की थेट तुम्हाला कंटेंट मिळणार, त्याच्यामधून एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मिळणार आणि ते तुम्ही घेण्याचा काय करा, जास्तीत जास्त प्रयत्न करा. म्हणजे हां, फक्त टीचर निवडताना थोडंसं अवेअर राहा. ॲटलिस्ट त्याला अनुभव असला पाहिजे शिकवण्याचा. कॉलेजला शिकवणं वेगळं आणि कॉम्पिटेटिव्हला शिकवणं टोटली डिफरंट आहे. कॉम्पिटेटिव्हचा ॲटिट्यूडच डिफरंट आहे. कॉलेजच्या वेळी जर म्हटलं मी करत बसतो मग ह्या सगळ्या गोष्टी, मग इकॉनॉमिक्समध्ये हे असते रे ते असते रे, सो काहीही उपयोग नाही. पूर्ण शिक्षण हे तुमचं एक्झाम ओरिएंटेडच असलं पाहिजे, लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. पुढच्या 2 मंथमध्ये होईल झेपल एवढेच विषय हातात घ्या. 3ऱ्या महिन्यात अभ्यास करायचा नाही आहे. याचं लक्षात 1 महिना राहिलेला असताना, म्हणून जे विषय राहून गेलेले आहे त्याला पुढच्या 2 महिन्यात जे कव्हर होऊ शकतात तेवढेच विषय तुम्ही प्रिपेअर केले पाहिजे. असं कधीच होत नाही मी घाई केलं रे बाबा, चला आता तुळजापूरला जातो, मधात पंढरपूर पण लागते, धावत धावत करून घेतो, असं होत नाही. सिस्टमॅटिकली थिंकिंग करून व्यवस्थित प्लॅन करून तुम्हाला हॅमर करावं लागणार, तर ही एक्झाम क्रॅक होते. येत्या लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आता
परीक्षा पास करण्याची चाबी मी नेहमी सांगतो तुम्हाला, ती म्हणजे कोणती आहे? तुमची CSAT आहे, बरोबर. आता भरपूर लोकांना कितीही वेळा सांगितलं, डोकं फोडून जरी सांगितलं की बाबांनो विदाऊट CSAT ही एक्झाम निघत नाही. यावर्षी तुमचा कट ऑफ जो आहे तो तुमचा 202 203 मार्काला तुमचा कट ऑफ लागला राज्यसेवेचा, येतं लक्षामध्ये. मग आता 202 203 मार्काला जर तुमचा कट ऑफ लागतोय तर तुम्ही जस्ट इमॅजिन करा, हे काढणारे पोरं हे तुमचे GS वाले नाहीच आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांचं CSAT पक्क होतं हेच पोरं त्या स्कोअरपर्यंत जाऊ शकलेले आहे. जर तुमचा इकडं GS मध्ये स्कोअर एवढा, कारण पेपर अवघड होता, 100 आहे 110 आहे आणि CSAT मध्ये वीक असल्यामुळं 60 65 70 80 90 मार्क पडले तरी तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. आणि हा विषय असा आहे, जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून केला ना, याच्यामध्ये तुम्हाला 130+ मार्क जाऊ शकतात, 140+ पण गेलेले आहेत पोरांचे मार्क. व्यवस्थित प्लॅनिंग करून जर अभ्यास केला तर इथं जर एवढे घेण्यात तुम्ही जर यशस्वी झाले विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा 100% प्रिलिम्स निघते. म्हणून पास होण्याची चाबी ही CSAT मध्ये लपलेली आहे लेकरांनो, हे लक्षात घ्या तुम्ही. येतं लक्षात. GSवर तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न करा, GSच्या बेसिसवर प्रिलिम्स निघत नाही. त्यामुळं CSAT जो विषय आहे 200 मार्काला आहे. आता याच्यामध्ये आकलन 125 मार्काला आहे, हे प्रॅक्टिस शिवाय जमत नाही. दुपारचा स्लॉट त्याच्यासाठीच द्यायचा आहे तुम्हाला. 125 मार्काला आकलन आहे. मी जवळपास 3 4 5 लेक्चर त्याच्यावरती घेतलेले आहे, आकलनावर आणखी घेणार आहे. सो ते लेक्चर पहा, 100% तुम्हाला त्याची हेल्प होईल. आणि ते पाहून मग प्रॅक्टिस करा पॅसेजेसची. आणि आयोगाचे पॅसेजेस पहिल्यांदा डोळ्यासमोर ठेवा, त्याच्यावर वेळ जास्त घालवा, ॲनालाइज करा. फॉर एक्झाम्पल आयोगाचे पॅसेज सॉल्व करण्याचा बेनिफिट सांगतो तुम्हाला. आता मी मॅक्झिमम असे बुक्स पाहिलेले आहे जे आयोगाच्या धर्तीवर नाही, कॅट जी एक्झाम असते ना MBAसाठी, त्याच्या धर्तीवर त्यांनी बनवलेले आहेत. ते जे पोरं MBA देतात किंवा कॅट नावाची एक्झाम देतात MBA होण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात, नॉर्मली त्या परीक्षांमध्ये कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, पॅसेज असतो. पॅसेज असणार पूर्णपणे महात्मा ज्योतिराव फुलेंवर. आणि त्याच्यामध्ये काय करणार, ते असं विचारणार सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, आपण उत्तर मारणार महात्मा ज्योतिराव फुले. आणि मग ते हळूचकन म्हणणार उत्तर देणारे की नाही 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 महात्मा ज्योतिराव फुले नाही आहे, कारण पॅसेजमध्ये कुठंच दिलेलं नाही आहे. हे नॉर्मली तुम्हाला पुस्तकांमध्ये पाहायला मिळते आहे. हे जे आपल्याला प्रॅक्टिससाठी मार्केटमध्ये अवेलेबल आहे ना, की यार पॅसेजमध्ये दिलेलंच नाही आहे ते, तर मग तू कसं काय मारलं. ॲक्च्युली त्यांचा ॲटिट्यूड 100% बरोबर आहे. त्यांनी जे उत्तर दिलं तेही बरोबर आहे की यार पॅसेजमध्येच दिलेलं नाही आहे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पॅसेज प्रमाण मानायचं आहे तुम्हाला, हे 100% बरोबर आहे. पण अरे असे पॅसेजेस, अशा गोष्टी आयोगाने विचारल्याच नाही ना. आयोग तर एवढा डेंजर आहे की आयोगाने त्या पॅसेजच्या बेसिसवर बाहेरचे प्रश्न विचारलेले आहे. मग तुम्हाला ते मनाने सोडवायचे आहे. म्हणजे काही काही सायन्सचे पॅसेज आहे ते वाचले नाही तरी उत्तरं सुटतात तुमचे आणि आउट ऑफ म्हणजे मार्क येतात. एक महात्मा ज्योतिराव फुलेंवरच पॅसेज आला होता, आय थिंक 18 का 17 मध्ये आला होता. मला वेळच पुरला नव्हता पेपरला, 5 क्वेश्चन मी डायरेक्ट वाचून मारले होते, 5ला 5 बरोबर आले होते. जर मार्केटमधल्या ह्या पुस्तकानुसार गेलो असतो, नाही प्रत्येक उत्तर तुम्ही पॅसेजमध्ये हे केलं पाहिजे, शोधलं पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण त्यांच्यानुसार जर वागलो असतं कदाचित मला ते 12.5 मार्क मिळाले पण नसते. 12.5 मार्क म्हणजे खूप वेटेज, 5 क्वेश्चन म्हणजे 12.5 मार्काला 2.5 मार्काचा एक प्रश्न, किती झाले ते 12.5 मार्क. ते पण शेवटच्या 2 का 3 मिनिटांमध्ये मी मारले होते रपारप उत्तरं त्याचे, डायरेक्ट प्रश्न वाचून क्वेश्चन वाचून रपारप मारले होते उत्तरं त्याचे. सो हा ॲटिट्यूड तुमच्यात केव्हा जनरेट होईल. सो तुम्ही पेपर ॲनालाइज करा. हे पुस्तकवाले मला नाही वाटत कुठंतरी पेपर ॲनालाइज करून पुस्तकं काढतात सोडवण्याचे. म्हणून तुम्ही निर्भर राहा, पेपरला ॲनालाइज करा, त्याला डोळ्यासमोर ठेवा आणि सोडवा, हे लक्षामध्ये. सो त्यामुळं 125 मार्काला तुम्ही कवेत घालू शकता, हे लक्षात. 125 म्हणत नाही मी, पण 125 पैकी 100 मार्क तरी तुम्ही आरामात मिळवू शकता जर मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही चालले तर. पुढं बुद्धिमत्तेचे जवळपास 30 ते 40 क्वेश्चन येतात. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय, पोरं काय करतात, ट्रेडिशनल वेनी जातात ना, पेपर ॲनालाइज करत नाही, काही नाही. बुद्धिमत्ता म्हणजे आमच्या अमरावतीत तो ट्रेंड आहे बा, घड्याळाचे गणित, कॅलेंडरचे गणित, हे 3-3 4-4 महिने करत बसतात ते. अहो पण त्याला विचारतच नाही ना परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये काय विचारलं जाते, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर परीक्षेमध्ये विचारल्या जाते तुम्हाला सिरीज, बरोबर, की याच्यानंतर हा नंबर त्याच्यानंतर तो नंबर. मग आता काय येईल, कोडिंग डिकोडिंगवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, त्याच्यानंतर पझल सॉल्विंगवर विचारलेले आहे, ब्लड रिलेशनवर विचारलेले आहे, डायरेक्शन्सवर विचारलेले आहे, इनपुट आउटपुट ट्रेसिंग. असं एकही वर्ष नाही आहे ज्यात सिलॉलिझमवर क्वेश्चन नाही आहे. 2-2, 3-3 प्रश्न आयोग सिलॉलिझमवर विचारते तुम्हाला, खरे खोटेवर आयोग प्रश्न विचारते आहे, सिटिंग अरेंजमेंटवर आयोग. मग अहो ते करा ना तुम्ही, जे आयोग तुम्हाला वारंवार विचारते. आयोग स्वतःच म्हणते अहो आम्ही हे विचारतोय, तुम्ही ते कशाला करत बसलेले आहे. सो त्याच्यामुळं काय राहिलं पाहिजे, आपली जी चॉईस आहे आणि सिलेक्टिव्ह आपण ज्याला म्हणतो, सो आपली जी निवड आहे इथे लक्षामध्ये,
ही काय असली पाहिजे, पक्की असली पाहिजे की यार मी एवढंच करणार. तसंच मॅथ्सच्या बाबतीमध्ये पण आहे. अरे विचारलं काय जाते ते पाहिलं पाहिजे आपण. सो सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टवर क्वेश्चन विचारते आयोग. त्यानंतर रेल्वेचं गणित कन्फर्म असते परीक्षेमध्ये. येतं लक्षात. मग हे असं करून आता काही काही लोकांचा असा प्रॉब्लेम असतो सिव्हिअर की त्यांना मॅथ्स जमत नाही. ज्यांना मॅथ्स जमत नाही त्यांनी ह्या 3 महिन्यात बिलकुल मॅथ्स करू नका. मॅथ्स जमत नाही म्हणजे काय, ज्यांना जेन्युइनली जमते आहे. आता माझं जेन्युइनली चांगलं आहे मॅथ्स. जर मी परीक्षा देत असलो तर मी 100% मॅथ्स सोडवणार, त्याची प्रॅक्टिस पण करून जाणार. ॲटलिस्ट नाही तर बघून तरी जाणार. का, माझं जेन्युइनली चांगलं आहे मॅथ्स. मी 11वी 12वी 10वीला मॅथ्समध्ये टॉपर होतो. मला बीजगणितामध्ये 10वीला 75 पैकी 75 मार्क होते. 12वीला 100 पैकी 94 मार्क होते मला. माझं गणित हे आधीपासून चांगलं आहे, ग्रॅज्युएशनपासून. मला कॅल्क्युलेशन गणित पहिल्या सुटतात, पेनही टेकवावं लागत नाही त्या ठिकाणी. सो मग माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी गणित सोडवले पाहिजे. पण ज्यांचे असे वांदे आहेत की 3/5 जर त्यांना करायला लावलं, 2/3 करायला लावलं की काय होते, सोडव जर म्हटलं तर त्यांना जमत नाही. ते काय करतात, 3 आणि 2 5 होतात आणि 5 आणि 3 8 होतात, झालं गणित. असे ज्यांचा प्रॉब्लेम आहे, ॲक्च्युली असं होत नसते. त्याचा आडवा तिरपा गुणाकार करावा लागतो आणि नंतर मग पुढं ते सॉल्व होते. 3 त्रिक 9, 5 दोन्ही 10, मग ते 21 होईल. 5 त्रिक 15, 21/15, मग त्याला भाग द्यावा लागणार आपल्याला. सो हेही जमत नसेल ज्याला, त्यांनी माझं म्हणणं आहे गणिताच्या फंद्यात पडू नका. असं समजा 20 मार्क आपले नाहीच आहे, 25 मार्क आपले नाहीच आहे, आपल्याला पेपर सोडवायचा आहे. कितीपैकी सोडवायचा आहे, 180. चांगली गोष्ट काय आहे, मला मॅथ्ससाठी वेळच द्यायचा नाही आहे भाई. माझे पूर्ण 2 तास मला 180 मार्कासाठी द्यायचे आहे. खूनगाठ बांधायची भाई. 200 पैकी 200 तर मला पडणं शक्य नाही आहे. मग मी काय केलं पाहिजे, 180 पैकी 150 कसे पाडता येईल, 140 कसे पाडता येईल, 130 कसे पाडता येईल. फोकस राहायचं आहे मला. मला काय येत नाही, मला काय येत नाही, याच्यापेक्षा मला काय येत आहे याच्यावर तुम्ही काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. सोपं आहे, काय अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. येतं लक्षात. सो त्याच्यामुळं सिलेक्टिव्ह असलं पाहिजे. हे 12.5 मार्क गेलेच नाही पाहिजे तुमचे. इथं जर तुम्ही म्हटलं की यार 100 मार्क इथं काढतो मी, मला मिळू शकतात हे, बरोबर. एखादा चुकला प्रत्येक पॅसेजमध्ये, चालून जाते, 100 मार्क मिळतात तुमचे. त्याच्यानंतर इथं 30-40 पैकी 15-20, खूप नाही म्हणत मी, ह्याचे 12.5 पैकी 12.5 काढायचे, झाला ना 130 स्कोअर तुमचा. त्याच्यामुळं इथून तुम्ही स्कोअर काय करू शकता, ऑप्टिमाइज करू शकता. येतं लक्षामध्ये. आणि हा एक विषय असा लक्झरियस आहे, जर GS-पेक्षा CSATचा अभ्यास चांगला करून गेला तर एकामध्ये तुम्ही 130च्या वर काय करू शकता, मार्क त्या ठिकाणी आरामात पाडू शकता. त्यामुळं परीक्षा पास करण्याची चाबी ही CSATमध्ये लपलेली आहे. तिकडं रिव्हिजन, क्वेश्चन सॉल्विंग, आणि इकडे CSAT. तिकडे क्वेश्चन रिव्हिजन, क्वेश्चन सॉल्विंग, रिव्हिजन, CSAT, क्वेश्चन सॉल्विंग, रिव्हिजन, CSAT, क्वेश्चन सॉल्विंग, रिव्हिजन, CSAT. CSATची पण क्वेश्चन सॉल्विंग, झालेल्या आयोगाचे पेपर प्लस नवीन टेस्ट सिरीजचे पेपर सोडत राहायचं. म्हणजे वेळेवर काय होणार नाही, तुम्ही फसणार नाही परीक्षेमध्ये, किंवा वेळ नाही पुरला हा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. आता काही असे विषय असतात विद्यार्थी मित्रांनो, त्याला हमखास तुम्हाला रिव्हिजन द्यावीच लागते. रिव्हिजनशिवाय पर्याय नाही. मला जरी हे शिकवायचे आहे माझ्या विद्यार्थ्यांना, इतिहास भूगोल मला आत्ताही उभं करा, मी तुम्हाला पूर्ण इतिहास भूगोल पहिल्यापासून शिकवू शकतो. 20 समाजसुधारक इकडे तिकडे फॅक्ट न जाऊ देता, जेवढी जबरदस्त कमांड. पण तुम्ही म्हटले सर पॉलिटी मला जसच्या तशी सांगा, इकॉनॉमिक्स मला जसच्या तसं सांगा, सो ते नाही शक्य. मला पण त्याचे काय करावं लागेल, रिव्हिजन द्यावीच लागेल. हे 2 विषय असे आहे जे हायली होलाटाईल आहे आणि याच्यामध्ये 15 क्वेश्चन येतात, पॉलिटीचे 15 क्वेश्चन येतात, इकॉनॉमिक्सचे 30-60 मार्क आहेत 2 विषयाला. आणि हे रिव्हिजनच पॉसिबल आहे, नाहीतर काळाच्या ओघामध्ये पॉलिटीचं तुमचं विसरण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून हे 2 विषय जे आहे, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, हे रिव्हिजनशिवाय सॉल्व्ह होत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता विज्ञान हा एक विषय आहे, तुम्ही मधात टाकला. इथं रिव्हिजन निडेड, नॉट निडेड असं 2 सेगमेंट बनवले, त्याच्यात मधात विज्ञान टाकला. का, कारण काही सायन्स बॅकग्राऊंड, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं असतात, त्यांचं आता जरुरी नाही बरं का, प्रत्येक सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलाचं सायन्स चांगलंच असते. BSc झालेलं, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल झालेलं जरुरी नाही आहे. कारण सायन्स कशा पद्धतीनं पोरं प्रिपेअर करतात, मीही केमिस्ट्री बायोलॉजी कशा पद्धतीनं शिकलो आहे, 11वी 12वीला बायोलॉजी तर नव्हतं माझं, फिजिक्स आणि केमिस्ट्री कशा पद्धतीनं मी शिकलो आहे हे माझं मला माहीत आहे. ग्रॅज्युएशनला मी केमिकल इंजिनिअरिंग कशी केलेली आहे, BTech डिग्री कशी मिळवली आहे हे तुम्हालाही तुमचं माहीत असणार, माझं मला माहीत आहे. त्यामुळं जरुरी नाही आहे की प्रत्येक बॅकग्राऊंड असणाऱ्या सायन्सच्या विद्यार्थ्यांचं सायन्स मजबूत राहील. आणि आयोग तुम्हाला बेसिक्सवरच प्रश्न विचारत आहे. सो त्याच्यामुळं ज्या पोरांचं सायन्स वीक आहे त्या पोरांना ह्या विषयाला रिव्हिजन द्याव्या लागणार. सोपे मार्क तरी पल्ल्यात पडले पाहिजे भाई. 20 क्वेश्चन 40 मार्काला तुमचं काय आहे त्या ठिकाणी हा विषय आहे. 40 मार्काला तुम्हाला ह्याच्यामध्ये काय केलं जाते आहे, विज्ञान विचारलं जाते आहे. भाई 40 पैकी 40 तर नाही, पण यार 15-20 तर मी मार्क काढू शकतो कसे पण. मग सोपे जे आहे ते प्रिपेअर करून जायचे. मी आउटस्टँडिंग सोडवा असं म्हणत नाही आहे. पेशीची रचना असू शकते, किंवा ह्युमन बॉडीचं वेगवेगळं काम आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, प्रथिना आहे, जीवनसत्वे आहे, सोपं
जेवढं जमते आहे किंवा काही काही सोपे सोपे टॉपिक आहे, गुरुत्वाकर्षण आहे, सरफेस टेन्शन आहे, आयोगाने विचारलेले प्रश्न आहे, हे जरी व्यवस्थित करून गेले ना, विज्ञानामध्ये तुम्ही परफॉर्म खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता. अणू आहे, अणूची संरचनेमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉनवर दरवर्षी प्रश्न आहे. आयसो बार आहेत त्याच्यामध्ये, येतं लक्षात. आयसोटोप्स आहेत त्यामध्ये, आयसोटोन्स आहेत त्यामध्ये. मग हे काय असतात, कशामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन काय असते हे, किंवा अणु वस्तुमानांक काय असतो, एकदा वाचून जा. त्याच्यावरच प्रश्न असतात आयोगाचे. मी आउट ऑफ नाही, पण ज्यांचा बॅकग्राऊंड नसताना पण तुम्हाला 15-20 जरी मार्क काढता आले 40 पैकी, आणि ज्यांचा बॅकग्राऊंड आहे त्यांना 30 पैकी जास्त, हा विषय सीसॅट जसा म्हटलं होतं ना तसा GS पास करण्याची हा की आहे बरं का. विज्ञानाला अंडर एस्टिमेट करू नका, इथे लक्षामध्ये. सो विज्ञान करा प्रिपेअर. 40 मार्क म्हणजे खूप असतात. विज्ञाना एवढं वेटेज असणारा कोणताही विषय नाही आहे. इतिहास पण नाही आहे. इतिहासामध्ये एन्शियंट, मिडेवल, मॉडर्न, त्याच्यानंतर इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन मध्ययुगीन इतिहास, 4 मिळून 16-17 प्रश्न विचारले जातात किंवा 15-16 प्रश्न मागच्या वर्षीचा पॅटर्न जर पाहतो म्हटलं तर. पण लक्षात ठेवा, सायन्सच्या क्वेश्चनची संख्या 20च्या खाली कधीच आलेली नाही आहे. एकदा तर 24 क्वेश्चन सायन्सवर विचारले होते आयोगाने, पण 20च्या खाली कधीच आलेली नाही आहे. त्यामुळे हा विषय अंडर एस्टिमेट करू नका. 40 मार्क तुमचे त्याच्यावर डिपेंड आहे. आता काही विषय आहेत ज्यांना रिव्हिजन द्यायची गरज नसते. इतिहास विषय आहे, व्हेरी लो कॉस्ट बेनिफिट रेशो. त्याच्यानंतर भूगोल आहे, पर्यावरण आहे, गरज नाही या विषयांना. पर्यावरणाचा फक्त जो शेवटचा टॉपिक आहे ना, मला असं वाटतं म्हणजे जर तुम्ही ट्रेंड पाहिला आयोगाचा, सो आयोगाने एकदा प्रश्न विचारलेले आहे म्हणजे पर्यावरण जो टॉपिक आहे त्या पर्यावरणाच्या कोणत्या भागावरती, सो सुरुवातीच्या कालखंडात परिसंस्था किंवा मग कोणते वल्नरेबल प्राणी आहेत, कोणते एंडेंजर्ड आहेत, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. नंतर त्यांनी ग्रीन हाऊसवर विचारायला सुरुवात केली. आता जे पेस्टिसाइड्स त्याच्याशी रिलेटेड करार आहे, मधात ओझोनच्या करारावर पण आयोग विचारून झाले. मग आयोग शिफ्ट होत चाललेला आहे. मागच्या वर्षी आयोगाने काय केले होते, लोकेशन्स विचारले होते नॅशनल पार्क्सचे. सो तुम्हाला आता काय करावं लागणार, हे जे करार झालेले आहे आंतरराष्ट्रीय दर्जाला, जे पॉयझनस गॅसेस आहे किंवा पॉयझनस कंटेंट आहे किंवा एन्व्हायरमेंटल हजार्ड्स आहे, हा जो आहे म्हणजे समजा हा जो पोर्शन आहे याच्यावरती आयोग विचारू शकते, तो मजबूत करायचा आहे. सो पर्यावरणामधल्या त्या टॉपिकला रिव्हिजन्सची गरज आहे. सो असे तुम्हाला सॉर्ट आऊट करावे लागणार की कशाला काय केलं. म्हणजे 5 क्वेश्चन त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटवर असतात म्हणजे असतातच. मग ते तुम्हाला ठरवावं लागणार. ह्या विषयाला जास्त रिव्हिजनची गरज नसते. जे क्वेश्चन सॉल्विंग तुम्ही करणार आहे त्याचंच हे विषय रिवाईज होऊन जातात तुमच्या आरामात. सिलेक्टिव्ह राहायचं या विषयांच्या बाबतीत. प्रश्न कसे विचारल्या चाललेले आहे, काय विचारल्या चाललेलं आहे, डेप्थ किती आहे त्याची, सिलेक्टिव्ह राहायचं या विषयांच्या बाबतीत. ह्याला वारंवार रिव्हिजन पाहिजे. हे रिव्हिजनशिवाय विषय आठवत नाही. त्यामुळे तुमचं पिक्चर आजच्या लेक्चरनंतर भयंकर त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. पुढे जाऊया, चालू घडामोडी. आता मॅक्झिमम लोक मला त्या ठिकाणी मेसेज करतील की बाबा सर चालू घडामोडी कुठून कुठपर्यंत करायचं. तर क्लिअर करून ठेवा, या वर्षातलं 1 जानेवारी 2021 पासून 20 डिसेंबर 2021 पर्यंत 15 क्वेश्चन तुमच्या जवळपास कशावर असणार आहे, चालू घडामोडीवर. म्हणजे 30 मार्काचं तुमचं काय असणार आहे, चालू घडामोडी. नेक्स्ट प्रश्न, कसं प्रिपेअर करायचं. मंथली मॅगझिन्स मिळतात जानेवारीपासनचे, ते घेऊन घ्यायचे आणि रट्टा मारायला सुरुवात करायची. कारण जे वार्षिकी आहे ते डिसेंबर महिन्यात येईल आणि तेव्हा परीक्षा जवळ आलेली राहील. त्याच्यामुळे आत्तापासून एक संडे डिसाईड करून घ्या तुम्ही मॅगझिन्स मारण्यासाठी. संडेला 2च ॲक्टिव्हिटी करायच्या. एक म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व करायची आणि दुसरं म्हणजे करंट अफेअर्सचे ते मॅगझिन्स रिवाईज करून घ्यायचे पूर्ण. सो हे, आणि खूप जास्त असं करू नका बरं का. त्याच्या मागं मग ही न्यूज आहे, मग ह्याच्यातली ही न्यूज आहे, त्याच्यातली ती न्यूज आहे, मग त्याच्यात आणखी आतमध्ये शिरतो मी. असं करू नका. का करू नका, कारण 15 क्वेश्चन जरी येत असले 30 मार्क, पण हे 30ला 30 अनसर्टन आहेत. जसं पॉलिटीचं सर्टन आहे, तुम्हाला माहीत आहे एवढं करून गेलं तर मला भेटणारच आहे. पॉलिटीचा एवढा पोर्शन आहे, हे करायचंच आहे मला, 100% याच्यावरच प्रश्न येणार आहे. तसं इथं नाही ना पोरांनो. म्हणजे चालू घडामोडी एवढी वास्ट गोष्ट आहे, ते 2 वर्षापूर्वीचा पण एखादा क्वेश्चन चालू घडामोडी म्हणून तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यामुळं आपण ह्या 15 क्वेश्चनची गॅरंटी उचलू शकत नाही. हार्डली 7-8 क्वेश्चन आपल्या पाहण्यातले असू शकतात जर चांगला अभ्यास करून गेले तर. म्हणून खूप पण जास्ती याच्या नादी लागायचं नाही. काही काही लोकांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे म्हणजे चालू घडामोडी करणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेपर वाचणे. सो असं करू नका, सिलेक्टिव्ह राहा, येते लक्षामध्ये. आणि आता दिवसाचं नियोजन करूया. जाता जाता त्या ठिकाणी दिवसाचं नियोजन करत असताना सर्वात पहिले आपण 3 स्लॉट पाडूया नेहमीप्रमाणे. 6-6-6, मॉर्निंगचा 6, आफ्टरनूनचा 6 आणि इव्हिनिंगचा 6 असे स्लॉट त्या ठिकाणी आपल्याला पाडायचे आहे. आता या स्लॉटमध्ये 6 तासाची झोप तुमची असलीच पाहिजे. आजारी पडू नका, काही करा, आजारी पडू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे हे दिवाळी दसरा विसरून जा. दिवाळीला जर तुम्ही गावातच राहून अभ्यास करताय, घरी राहून अभ्यास करताय, ठीक आहे. पण जर तुम्ही रिडिंगला जाऊन अभ्यास करताय
किंवा तुम्ही शहराच्या ठिकाणी येऊन अभ्यास करताय, जाऊन येऊ ना 2 दिवस, काय होते सर, काय फरक पडते, एवढा मोठा सण आहे, आमच्या घरी जावंच लागते, प्रथाच आहे आमच्या घरी ती. फंद्यात पडू नका. माझं म्हणणं आहे तुम्ही दिवाळी आयुष्यभर साजरी करा. मी तुमच्या सणावारांच्या विरुद्ध नाही आहे. मला मनापासून वाटते की सण तुम्ही मनापासून सेलिब्रेट केले पाहिजे, टॉप ऑफ द टॉप, बेस्ट ऑफ द बेस्ट केले पाहिजे. तुम्ही आनंदात राहावं हे मला मनापासून वाटते. पण सर्वात महत्त्वाचं आहे कर्तव्य. सो कर्तव्याला सोडू नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही म्हणणार सर 2 दिवसांना काय फरक पडणार आहे? अहो 2 ते 4 दिवस आई करतेच. आईला असं वाटत नाही किती महत्त्वाचं काम असू द्या की लेकरांना गेलं पाहिजे, की बाबा 2-2, 3-3 महिने लेकरू येत नाही घरी, ते म्हणते थांब ना, काय होते 1 दिवस थांबला तर मी सोडायला लावते. अहो सोडून द्या हो त्याला उद्या, लगेच आईचा डायलॉग कन्फर्म असतो. मग 3-4 दिवस तुमचे कसे जाते कळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण इमोशनली फॅमिलीसोबत अटॅच असतो आणि असे फार कमी लोक असतात ज्यांना डिटॅचमेंट विदाऊट अटॅचमेंट माहीत असते, की एखाद्या गोष्टीपासून डिटॅच व्हायचं विदाऊट अटॅचमेंट ठेवता. ते फार कमी असतात. म्हणजे शहराच्या ठिकाणी परत अभ्यासाला आले, लक्ष लागत नाही. त्यांना घरचा फराळ, आईचं प्रेम, भावाचं प्रेम, बाबांचं प्रेम, सगळ्या बहिणीचं प्रेम, ह्या सगळ्यांचं ते त्याला आठवायला लागते किंवा तिला आठवायला लागते. त्याच्यामुळं काय होते की अभ्यासात खूप जास्त त्याच्यामुळं काय पडतो, खंड पडतो. तुमचा आठवडा कसा निघून जातो त्या फराळच्या गप्पांमध्ये, ह्याच्यामध्ये तुम्हाला कळणार पण नाही. सो तुमच्या पुढं 2 लय मोठ्या अडचणी आहेत पेपरच्या आधी. एक म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात असं असते, सगळ्या अनुभवातून गेलेलो आहे मी. हिवाळा असा ऋतू आहे, कुठेही पुण्यात राहा, अमरावतीत राहा, नागपूरमध्ये डझंट मॅटर, औरंगाबादमध्ये राहा, नाशिकमध्ये राहा, मुंबईमध्ये राहा, डझंट मॅटर. तुम्ही घराच्या बाहेर आलं की ऊन असते, मस्त गरम गरम वाटते, आणि सावलीत आले का थंडी लागायला लागते. आणि असा वातावरण झोपण्यासाठी फार परफेक्ट असते. 10 वाजता झोप लागते हो सकाळी, 7 वाजता उठलं तर 10 वाजता झोप लागते रिडिंगमध्ये. सो त्याच्यामुळं हे 2 धोकादायक गोष्टी, ते म्हणजे 2 सण. इकडं दसरा खूप मोठा असतो पहा अमरावतीमध्ये, किंवा हिंगोली साईडला जर गेले तुम्ही किंवा विदर्भात आले, दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व. सो इथं तर ती प्रथा आहे की डोक्यावर ते सोन्याचे पानं ठेवल्या जातात, सन्मान म्हणून मोठ्या लोकांचा. सगळ्या गावात फिरतात मुलं मुली, किंवा सगळेच जण म्हणजे वडीलधारे माणसं पूर्ण गावात फिरतात. डोक्यावर ते सोनं म्हणतात त्याला, बरोबर, कांचनचे पानं वगैरे असतात त्यामध्ये, सोनं म्हणून ठेवतात आणि पाया पडतात. याचं लक्षात, नवीन नवीन कपडे घातल्या जातात. परंतु हे तुम्हाला काही दिवसासाठी विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पास होईपर्यंत. याचं लक्षात, तुम्ही ज्या दिवशी पोस्ट काढाल ना, माझा मित्र झोपला नाही, आता RFO झाला आहे माझा मित्र, झोपला नाही रात्रभर, 8 वर्ष प्रिपेअर करत होता, RFO बनला आत्ता तो. राज्यसेवेच्या माझ्यासारख्या 4 मुलाखती आहेत त्या लेकराच्या. सो म्हणजे झोपला नाही तो, रात्रभर मॅसेज टाकत होता. सांगा, मी झोपलो नाही बरं का, जागा आहे, झोपला का रे. सो मॅसेज टाकत होता सतत रात्रभर. तो का आनंदच त्याला गगनात मावेन असा, कारण एवढ्या वर्षानंतर छोटी पोस्ट मिळाली. त्याच्या कर्तृत्वानुसार त्यानं UPSC पण दिलेली आहे, UPSCच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेला पोरगा. त्याच्यासाठी RFO म्हणजे काहीच नाही आहे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर. झोपला नाही ते लेकरू, का आनंदच तेवढा झालेला आहे, झोपच लागत नाही आहे. ह्या दिवाळी दसऱ्यापेक्षा तो आनंद मिळवून पहा एकदा तुम्ही, जेव्हा तुमच्या प्रगाढ मेहनतीला त्या ठिकाणी यशाचं फळ लागते. एकदा चाखून बघा, ते एक वेगळाच आनंद असणार त्याच्यामध्ये. सो त्या आनंदासाठी मी तुम्हाला सांगतो हे सगळं. हे छोटे मोठे आनंद सध्या कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करा. सो मॉर्निंगला 6 तास जे आहे तुमचे, ते एखादा नवीन विषय, जे म्हटलं ना, एखादा जर राहिला नवीन विषय, तर तो नवीन विषय करू शकता तुम्ही तात्पुरता. त्याच्यानंतर पाठांतर जे आहे, रट्टा मारण्याच्या ज्या गोष्टी आहे त्या, आणि रिव्हिजनला पकडूनच चालायचं. आफ्टरनून सेशन जे आहे ते पूर्णपणे CSAT उतारे सोडवणे, रिझनिंग सोडवणे, मॅथ्स जमत असेल मॅथ्स सोडवणे, 6 तासाचा स्लॉट. आता हे 6 पैकी 6 तास मिळत नसतात बाई. सकाळी जर तुम्ही 6 वाजता उठत असाल तर तुम्हाला सकाळी सगळं सुचिरभूत होण्यासाठी वगैरे वगैरे 7 वाजतातच रिडिंगपर्यंत जायला तुम्हाला, किंवा 5 वाजता उठले तर 6 वाजतात. सो त्याच्यामुळं काय आहे की मग नाश्त्याला जाणे किंवा ह्या मदत ॲक्टिव्हिटी घडतात, पण ह्याचा टाईम कमी करा. आधी तुम्ही 1 तास द्यायचे ते अर्ध्या तासावर आणा, 1.5 तास द्यायचे तर 1 तासावर आणा. म्हणजे ह्या 5-6 पैकी माझी अशी इच्छा आहे 4.5-5 तास तरी तुम्हाला चोरता आले पाहिजे त्या ठिकाणी, किंवा काढता आले पाहिजे त्या ठिकाणी. दुपारचंही तसंच आहे, येतं लक्षात. दुपारची झोप बंद करा आत्तापासूनच, 3 महिने आहे. नाही तर दुपारी पेपर असतो आणि त्याच वेळेस आपल्याला झोपेची सवय लागलेली असते. सो त्यामुळं झोपण्याची सवय बंद करा, येतं लक्षामध्ये. सो तो टाईम तुम्हाला कशा पद्धतीनं CSATला देता येईल, त्यापैकी 4-5 तास म्हणू शकतो आपण, त्याचा प्रयत्न करा. आणि संध्याकाळी कंपल्सरी क्वेश्चन सॉल्विंग आणि रिव्हिजन झालीच पाहिजे. 6 वाजले की सुरूच. म्हणजे जेवायलाही जाताना मेसमध्ये तर घेऊनच जायचे क्वेश्चन पेपर, आणि मित्र पण असे पकडा ज्यांना इंटरेस्ट असेल या सगळ्या गोष्टीत. डिस्कशन करायचं. माझा मित्र अमोल नाव होतं त्याचं, अमोल राज्यात 5वा होता त्या ठिकाणी, आणि डेप्युटी कलेक्टर झाला. UPSCमधनं IPS पण बनला तो दुसऱ्याच वर्षी UPSCमधनं. त्याची 4 इंटरव्ह्यू होते UPSCचे. आम्ही सोबत अभ्यास करायचो रिडिंगला असताना. 2013-14ची गोष्ट आहे.
त्याला ऑलरेडी 2 पोस्ट मिळालेल्या होत्या, पण त्यानं रिडिंगमध्ये कोणाला सांगितलं नव्हतं की मी पोस्ट होल्डर आहे, मुलं त्रास देतील म्हणून. तर आम्ही सोबत जायचो, म्हणजे त्याला माझा अभ्यास चांगला वाटायचा म्हणून तो माझ्यासोबत चल म्हणायचा, रूमपर्यंत जाऊ, म्हणजे डिस्कशन होईल, फिरणं पण होईल आणि तुझ्या रूमवर जाऊन आपण डब्बा खात जाऊ. मग आम्ही रूमवर जाऊन डब्बा खायचो 2 जण. मग तो मला सतत प्रश्न विचारायचा स्कीम्सवर, मेन्सचा अभ्यास करत असताना स्कीम्सवर. एकदा त्याला उज्ज्वला स्कीममधले सिलेंडरच आठवत नव्हते, 5 कोटी आहे की 5.5 कोटीचं टार्गेट आहे म्हणून. तो पठ्ठ्या, आमची रूम 301 मीटरवर असणार, रिडिंगपासून जवळ होती, 300-400 मीटरवर रूम होती म्हणजे ती. तो पठ्ठ्या जेवण अर्ध टाकून रस्त्यामध्ये किंवा तिथंच सोडून दिलं त्यानं जेवण आणि घरी त्या ह्याच्यात गेला रिडिंगमध्ये आणि ते पाहिला आकडा किती आहे आणि तो नंतर आला, हां आता मग बरं वाटतंय म्हणजे त्याचं जेवणापेक्षा डेडिकेशन कशावर होतं, डिस्कशनवर. सो 3 महिन्यासाठी का होईना असं करा. चांगले मित्र निवडा तुम्ही जे तुम्हाला अशा गोष्टीसाठी मदत करतील. सो मित्राच्या नादामध्ये एवढा अभ्यास होऊन जातो तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, येते लक्षामध्ये. सो त्यामुळं हे जे आहे हे करा, 20 ते 30 क्वेश्चन ॲनालाइज करा डेली, येते लक्षामध्ये. संडे टेस्ट सिरीज, चालू घडामोडी, संडेसाठी एक टेस्ट सिरीजसाठी आखून द्यायचा आणि चालू घडामोडींसाठी हा पॅटर्न वारंवार तुम्ही हॅमर करा. रोज तोडा अशा गोष्टी, रोज हे करत चला. येतं लक्षात. काही दिवस हेक्टिक वाटेल, नंतर माणूस रुळून जातो आणि तुम्हाला सांगतो ना 2च महिन्यात कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तुमचा. जे तुमची आत्ता गोंधळलेली स्थिती आहे ना, ही 2 महिन्यानंतर टोटली डिफरंट राहील. बाकी मुलांपेक्षा तुम्ही फील कराल की मोर एनर्जेटिक आहे बाबा आपण, आणि 1 महिन्यात आणखी तुम्ही इंथुझियाझमने अभ्यास कराल की आपला आता ऑलमोस्ट ह्या 2 महिन्याच्या मेहनतीमुळे आपलं झालेलं आहे. एखादा विषय सुटलाच इनकेस नाहीच वाचला तुम्ही, सोडून द्या, काही टेन्शन नाही. मॅथ्स येत नाही, ठीक आहे, सोडून द्या. नाही केलं समजा एखाद्यातला टॉपिक समजा सुधार केलेच नाही तुम्ही, इनकेस नाही तर नाही, सोडून द्यायचं. अहो बाकीचं तर केलेलं आहे ना मी, परफेक्ट पॉलिटी परफेक्ट केलेलं आहे, इकॉनॉमिक्स. सो त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करायचा, येतं लक्षात. आणि एकदम कॉन्फिडेंटली एक्झामला जायचं, म्हणजे सो तोडूनच येणार आहे बाबा, माझ्यासाठीच बनलेली आहे. सो ह्याच ॲटिट्यूडने त्या ठिकाणी एक्झामला जायचं, 100% एक्झाम क्रॅक होते. सो 3 महिने आहेत तुमच्याकडं. सो लिहून ठेवा, म्हणजे एक दिवस काट मारायला सुरुवात करा. सो आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. तुमच्या काही डिमांड्स असतील, काही पाहिजे जसं क्वेश्चन पेपर ॲनालाइज कसं करायचं असं काही लोक मला मॅसेज केला त्या ठिकाणी, किंवा आणखी तुमच्या काही डिमांड्स क्वेरीज असतील किंवा तुम्हाला काही कमेंट्स द्यायचे असतील आजच्या लेक्चरसाठी, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो पुढच्या वेळेस आपण नक्की भेटूया. म्हणजे हे 3ही महिने मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे, वेळोवेळी तुम्हाला अभ्यासासाठी बूस्ट करणार आहे आणि मदत देखील करणार आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.